राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं यासाठी एक महत्वाची बैठक सह्याद्रीमध्ये पार पडली. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील साहेब, जी बँकर्ससोबत मीटिंग झाली, किती कर्जाचा आराखडा मंजूर झालेला आहे शेतकऱ्यांसाठी आणि बँकर्सचं काय म्हणणं आहे? बँक ऑफ महाराष्ट्र ही आपल्या राज्याची लीड बँक आहे. सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे ईडी, सीएमडी आणि चेअरमन उपस्थित होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्डचे पण वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. आणि यावर्षी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या करता 14-15चा 40,000 कोटीचा पीक कर्जाचा आराखडा आम्ही मंजूर केलेला आहे. एकंदरीत महाराष्ट्राचा टोटल क्रेडिट प्लॅन हा 3,25,000 कोटीचा आम्ही मंजूर केला आहे. त्यामध्ये प्रायोरिटी सेक्टर करता 1,60,000 कोटी आणि नॉन प्रायोरिटी सेक्टर करता जवळपास तेवढीच रक्कम आम्ही मंजूर केलेली आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना हे पीक कर्ज मिळालं पाहिजे. महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की जे 1 लाखापर्यंत 0% आणि 3 लाख रुपयापर्यंत 2% पीक कर्ज देते. या मीटिंगमध्ये 6 बँकांच्या अडचणी आहेत. विदर्भामधल्या नागपूर, बुलढाणा आणि वर्धा. ह्या ज्या 3 बँका आहेत त्यांना रिझर्व्ह बँकेकडनं अजूनही बँक परवाना मिळाला नाही, त्याबद्दल काय करतात? नाही, एकतर त्यांचा CRAR आणि त्यांचा SLR हा रिझर्व्ह बँकेच्या नॉर्म्स प्रमाणे बसत नाही, म्हणून त्याच्यावर निर्बंध RBIने घातलेले आहेत. तिथं प्रशासक आम्ही आता नेमलेले आहेत. ह्या 3 बँका सुस्थितीत आणण्याकरता 320 कोटी रुपये आम्ही द्यायचं मान्य केलेलं आहे. त्याचा GR 1-2 दिवसामध्ये निघेल. आता त्या बँका काही पीक कर्ज देऊ शकत नाहीत कारण त्या बँकेचे व्यवहार थांबलेले आहेत. म्हणून तिथला जो टार्गेट आहे ते राष्ट्रीयकृत बँकांना आम्ही डायव्हर्ट करून दिलेले आहे. त्या 3 बँकांमध्ये कोणाही शेतकऱ्यांच्या त्या जिल्ह्यातलं कर्ज वाटपाला अडचण येणार नाही. मराठवाड्यामधल्या 3 बँकांची अडचण आहे. एक सोलापूरची एक बँक आहे, एक उस्मानाबादची एक बँक आहे आणि एक बीड जिल्हा बँक आहे. इथं लिक्विडिटी कमी असल्यामुळं तिथंही पीक कर्ज देण्यामध्ये अडचण आहे. आता जर खरीप हंगामाला शेतकऱ्यांना जर पीक कर्ज पाहिजे असेल तर म्हणून तिथलं त्यांचा जो कोटा होता तो डायव्हर्ट करून आम्ही राष्ट्रीयकृत बँका किंवा RRBs किंवा कमर्शियल बँकांना आम्ही द्यायचं मान्य केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 55 ते 60 लाख शेतकरी आहेत की ज्यांना दरवर्षी पीक कर्ज द्यावं लागतं. गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी 5,000 कोटीने आपण हे पीक कर्ज आपण वाढवले. त्याचं कारण असं आहे की बिनव्याजी आणि कमी व्याजामध्ये पीक कर्ज मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा खूप ओढा आहे हे कर्ज घेण्याकरता. म्हणून हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही घेतलेला आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करणार आहोत? आम्ही एक GR काढलेला आहे की मध्यंतरी ज्या भागामध्ये अवेळी गारा पडल्या, पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, वादळ झालं आणि त्यांनी जे खरीप हंगामाचं कर्ज काढलं होतं, खरीप हंगामाचं, त्या कर्जाची सक्तीची वसुली करू नये, त्याचं पुनर्गठन करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि ते पुनर्गठन करत असताना 282 कोटी रुपयाचं व्याज हे राज्य सरकार भरणार आहे आणि त्यांना नव्यानं पीक कर्ज आपण देणार आहे. आणि मला वाटतं की त्याचा खूप चांगला फायदा शेतकऱ्यांना होईल. जर कुठली बँक किंवा कुठली शाखा किंवा कुठल्या जिल्ह्यातली एखादी बँक जर शेतकऱ्यांना अडवणूक करत असेल ह्या कारणासाठी, तर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. ते त्या जिल्ह्याच्या लीड त्या फायनान्स कमिटीचे ते चेअरमन असतात जिल्हा लेव्हलला, ज्याचा क्रेडिट प्लॅन आपण तयार करतो आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. आम्ही DDRना पण सूचना दिलेल्या आहेत आणि ह्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये हे पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे. सर, पण अॅग्रोवनच्या माध्यमातून जेव्हा शेतकऱ्यांशी संवाद साधत असतो, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की अनेक ठिकाणी बँकांकडनं हेळसांड होती आणि कर्ज दिलं जात नाहीये, शेतकरी सावकारांच्या दारामध्ये पाहायला मिळतोय. तर नक्की कंप्लेंट कोणाकडे करायची? नाही, एक तर असं आहे की आता अशा प्रकारची सावकारी आता करताच येणार नाही, कारण आपण सावकारी प्रतिबंधक नवीन कायदा आपण आणलेला आहे. कोणतीही स्थावर मालमत्ता गहाण ठेवून सावकाराला कर्ज देता येणार नाही, ही गोष्ट आम्ही स्पष्ट केली. आता दुसरा मुद्दा असा आहे की जर अशा काही तक्रारी असतील आणि जर कोणी कर्ज देत नसेल तर त्यांनी ताबडतोब असिस्टंट रजिस्ट्रार तालुका लेव्हलला आमचा आहे, डिस्ट्रिक्ट लेव्हलला डेप्युटी रजिस्ट्रार आहे, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट लेव्हलला कलेक्टर्स आहेत, किंबहुना आमच्या सहकारी विभागाकडे जरी त्यांनी तक्रार केली तरी तातडीनं त्याची दखल घेतली जाईल. परंतु मला वाटतं की बऱ्याच ठिकाणी आता हे कर्ज वाटप हे सुरळीतपणे होतंय, कारण त्याशिवाय आकडेवारी वाढणार नाहीत ना. गेल्या 3 वर्षातली आकडेवारी जर आपण बघितली तर 2010ला 11,000 कोटीचं कर्ज वाटप केलं होतं, 2011-12ला 16,000 कोटीचं कर्ज वाटलं होतं, 12-13ला आपण 22,000 कोटीचं कर्ज वाटप केलं होतं, 13-14ची आकडेवारी आत्ता ही 35,000 कोटीची आहे आणि 14-15 करता आपण आता 40,000 कोटीपर्यंत टार्गेट आपण ठरवले. मला असं वाटतं महाराष्ट्र हे देशात सर्वात मोठं राज्य आहे की जे पीक कर्जाकरता एवढी रक्कम उपलब्ध करून देते. कांद्याबद्दलचा प्रश्न आहे, कांदा मार्केट बंद आहे आणि त्याबद्दलचं काय तुम्ही उपाययोजना करता? मार्केट लिव्हीच्या बाबतीमध्ये आणि तिथले काही स्थानिक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी पणन विभागाला सूचना दिलेल्या आहेत, काय अधिकारी पाठवलेले आहेत आणि त्यातून बसून मार्ग काढावा लागेल. कारण कांदा हे नाशवंत आहे आणि असं काही
मार्केट जर बंद राहिलं तर खूप नुकसान होईल. मला वाटतं त्यामध्ये पणन विभागाचे अधिकारी मार्ग काढतील. शेवटचा प्रश्न, सहकारी बँकांमध्ये ज्या ठेवी आपण ठेवतो त्याबद्दल काही निर्देश आलेले आहेत की राष्ट्रीयकृत बँकांमध्ये त्या ठेवी ठेवाव्यात, तर याबद्दल सरकार काय करणार आहे? 5 जूनला एक परिपत्रक आलेलं आहे आणि मला असं वाटतं ते परिपत्रक योग्य नाही असं माझं मत आहे. कारण आपण CLR, SLR वगैरे आपण ज्या रकमा ठेवतो बँकेमध्ये त्या विशेषतः आपण कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ठेवतो आणि आता त्यांनी RBIने असं सांगितलं की ही रक्कम सगळी पुढच्या वर्षीपासून राष्ट्रीयकृत बँकात ठेवली पाहिजे. त्यामुळं या राज्यातला कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टर पूर्ण अडचणीत येईल आणि हे नवीनच परिपत्रक आले आता 5 तारखेला. तर ह्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ केंद्रीय अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आहेत त्यांना भेटणं आवश्यक आहे. त्या संदर्भातला आम्ही प्रयत्न करू. एकूणच सह्याद्री अतिथीगृहामध्ये शेतकऱ्यांची संदर्भात किंवा बँकर्सच्या संदर्भात जी मीटिंग झाली त्याबद्दलची अधिक माहिती देतो सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील. कॅमेरामॅन राकेश नेरुरकरसह महेंद्र मोरे, साम TV, मुंबई.